श्रीकृष्णाय नमः। यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति। भगवंत या श्लोकात ध्यानयोगाच्या गूढ आणि सुंदर स्थितीचं वर्णन करत आहेत, जिथे मन निरंतर ध्यानात लीन होतं आणि आत्म्याला परमेश्वराचा गोड स्पर्श लाभतो। जेव्हा योगाभ्यासाने चित्त सर्वातून निवृत्त होऊन पूर्णतः स्थिर होतं आणि मनुष्य स्वतःच्या आत्म्याचं स्वतःच दर्शन करतो, तेव्हा त्याला अंतरात्म्यातूनच अनोखा आनंद लाभतो। हा आनंद इंद्रियांच्या सुखांपेक्षा वेगळा, शाश्वत आणि परमानंदमय आहे। याचं तात्पर्य असं आहे की मन बाहेरील विषयात ओढलं गेलं की ते नेहमी अस्वस्थ राहतं, पण जेव्हा साधक अंतर्मुख होतो तेव्हा त्याला आपल्या हृदयातील आत्मसाक्षात्काराचा दिव्य प्रकाश दिसतो आणि हाच प्रकाश आत्म्याला आत्म्यात पाहण्याचा म्हणजे सेल्फ रिअलायझेशनचा क्षण असतो। भगवंत सांगतात, बाहेरचं जग बदलतं, सुख दुःख येतात जातात, पण ध्यानयोगाने अंतःकरणात सापडलेला आनंद कधीच ढळत नाही, कारण खरी तृप्ती बाहेर नाही, ती आपल्या आत्म्यात आहे। शांत जलासारखं मन माझं थरथरत नाही, अनंत आकाशासारखं अंतःकरण मर्यादित नाही। बाहेरचं सुखदुःख आता धूसर भासे, अंतरीचा प्रकाश मात्र नित्य नव्याने वसे। मी मला पाहते, मी मला भेटते, आत्म्याच्या आत्म्याशी दिव्य मिलाप अनुभवते। शब्द विरतात, भावना विलीन होतात आणि परमानंदाच्या लहरी अंतरात दाटतात। श्रीकृष्ण शरणं मम।